कोल्हापूरमधूनच आणखी एक धक्कादायक बातमी येते। काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या शिंगणापूरच्या ग्रामपंचायत सदस्या सविता सावरे यांचे पती रामचंद्र सावरे यांची गाडी अज्ञातांनी फोडलेली आहे। करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये हल्ल्याची ही दुसरी घटना समोर येते आहे। गाडीवरती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचे फोटो आणि स्टिकर्स अज्ञातांनी मोठे दगड घालून गाडीच्या काचा फोडल्या अशा स्वरूपाची माहिती सध्या कोल्हापुरातून समोर येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडे जाऊया। शेखर, कोल्हापूर मधलीच करवीर मधलीच किंबहुना दुसरी ही हल्ल्याची घटना पुढे येते। गुरु अगदी बरोबर आहे। ही देखील घटना काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती मिळालेली आहे। शिंगणापूर एक गाव आहे आणि त्या गावातील माजी सदस्य जे आहेत ग्रामपंचायत सदस्य सावरे, सविता सावरे यांचेच पती रामचंद्र सावरे यांची गाडी तर अज्ञातांनी फोडलेली आहे। जवळपास 2 ते 3 जणांनी हे कृत्य केलं असावं अशी माहिती मिळते। कारण गाडीच्या संपूर्ण गाडीवरती अनेक स्टिकर जे आहेत ते शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचे लावण्यात आले होते। मात्र हे संपूर्ण स्टिकर फाडण्यात आलेले आहेत। शिवाय गाडीच्या मागच्या बाजूला मोठं एक स्टिकर देखील काचेवरती लावण्यात आलं होतं। त्यामुळे ती काच देखील अज्ञातांनी मोठा दगड घालून फोडलेली। त्यामुळे निश्चितच करवीरमध्ये एका उमेदवारावरतीच हल्ला झाल्यानंतर दुसरीकडे अ, एका उमेदवाराच्या कार्यकर्त्याची देखील गाडी जी आहे ती अशा पद्धतीने फोडण्यात आलेली। त्यामुळे निश्चितच एक मोठी 2 घटना जी आहेत ते कोल्हापुरातल्या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये घडलेली। त्यामुळे निश्चितच या घटनेचा देखील पोलीस आता तपास घेताना पाहायला मिळतात। बरं, धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।